मुंबईतल्या वायव्य मुंबई मतदारसंघात महायुतीकडून अजूनही उमेदवाराची घोषणा झालेली नाही। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। पण त्या दोघांच्या नावांना महायुतीतल्या भाजप आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून विरोध करण्यात आलाय। त्यामध्ये आता या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीबाबत आणखी एक ट्विस्ट निर्माण झालाय। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत। पक्षाने उमेदवारी दिल्यास वायव्य मुंबई मतदारसंघातून जिंकण्याचा दावाही त्यांनी केलाय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्याला उमेदवारीबाबत विचारणा केल्याचा दावा सावंत यांनी केलाय। शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर होत नाही, नेमकं काय कुठे अडकलंय, काय सांगू? नाही, कुठे अडकलंय हे तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमचे मुख्य नेते शिंदे साहेबच सांगू शकतील। पण मी त्यांच्याकडे असा प्रस्ताव ठेवला की जर कोणी नसेल आणि जर मी योग्य कॅन्डिडेट म्हणून त्यांना वाटत असेल तर मी लढण्यासाठी तयार आहे, कारण दिवस फार कमी राहिलेले आहेत आणि मला जर संधी मिळाली तर संधीचं सोनं मी करीन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।